नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूगोल विषयाच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आज आपण भूरूपशास्त्राची उपयुक्तता अथवा महत्त्व या विषयाच्या संदर्भानं चर्चा करणार आहोत। भूरूपशास्त्र या विषयाचे व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती मागच्या तासिकेला आपण बघितली होती। आज आपण भूरूपशास्त्राचे महत्त्व काय आहे या संदर्भानं चर्चा करणार आहोत। भूरूपशास्त्र जसे शैक्षणिक महत्त्व आहे तसेच प्रात्यक्षिक आणि उपयोजित शास्त्र म्हणून सुद्धा या विषयाकडे विशेष महत्त्वाने पाहिले जाते। आपण ज्या पृथ्वीवर राहतो असा एकमेव सजीव ग्रह म्हणून पृथ्वीच्या संबंधीच्या रहस्यांचा शोध घेणे हाच भूरूपशास्त्राच्या अध्ययनाचा प्रमुख विषय किंवा हेतू समजला जातो। गेल्या 150 वर्षाच्या कालखंडात भूरूपशास्त्रातील संशोधनातून कितीतरी सत्य जगासमोर उलगडले गेले। पृथ्वीवरील जी प्राथमिक स्वरूपाची भू आकारे आहेत, जसं महासागर आणि भूखंड, त्याचबरोबर दऱ्या, पर्वत, समुद्र, सरोवरे इत्यादी प्राकृतिक रचना शाश्वत स्वरूपाच्या नसून त्या निरंतर बदलत असतात, त्यामध्ये परिवर्तन होत असतो आणि या परिवर्तनामुळे पृथ्वीवरील निसर्ग व पृथ्वीवरील सजीवांचे जे स्वरूप आहे हे स्वरूपसुद्धा बदलत जात असते। पृथ्वीच्या दीर्घ इतिहासात सत्य घडून येणाऱ्या निरंतर घडून येणाऱ्या परिवर्तनाचे केवळ ही एक अवस्था असते आणि त्या अवस्था निरंतर अशा बदलत जात असतात। त्याचबरोबर पृथ्वीच्या आंतरिक क्रियांमुळे जशी जमिनीची उंची वाढणे किंवा महासागरांची खोली कमी होणे यात बदल होऊन समुद्राचे कधी भूमीवर तर कधी भूमीचे समुद्रावर अतिक्रमण होऊन भूमीपासून कधी प्रतिगमन प्रक्रिया होत असते। कालांतराने पृथ्वीवरील आंतरिक प्रक्रियामुळे ज्या जाड अवसादी शैलांचे वलन आणि त्यानंतर उत्थापन म्हणजे ज्याला आपण वर उचलणं असं म्हणतो होऊन पर्वतीय भागांची किंवा प्रदेशांची निर्मिती होत असते। कालांतराने भूपृष्ठावर वाहणारे हे जे बाह्यकारक असतात, ह्या बाह्यकारकांच्या मध्ये नद्या, हिमनद्या या शक्तीद्वारे त्या उंच भूभागांचे विस्तीर्ण पर्वतमालांची झीज होऊन सपाट अशा मैदानामध्ये हळूहळू निर्मिती होत जाते। त्याबरोबरच भूपृष्ठाद्वारे स्थलभूमीबद्दल ज्याप्रमाणे नित्य होत असलेल्या स्थलांतरणात हवामानातील बदलसुद्धा महत्त्वाचे असतात। जर आपण प्राचीन कालखंडात बघितले तर पर्मियन युगात किंवा कालखंडात पृथ्वीवर अनेक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचे प्रदेश निर्माण झाले होते, ज्यामध्ये जंगले आणि वनस्पतीची वाढ मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसते। त्याचबरोबर पृथ्वीच्या पृष्ठभागावर खोलगड भागांमध्ये वनस्पतीचे थर जमा होऊन कालांतराने त्या थरांच्या वर दाब निर्माण होऊन कोळशाचे साठे निर्माण झाले, ज्यालाच आपण कोळसा युग असे म्हणतो। त्याचबरोबर क्रेटेशियस इओसिस या भूशास्त्रीय कालखंडात जमिनीत पडलेल्या भेगातून लावारस बाहेर येऊन तो संपूर्ण भूभागावर पसरू लागला व त्यामुळे दक्षिण भारतात लावारसाची निर्मिती झाली, ज्यालाच आपण दख्खनचे पठार या नावानं उल्लेख करत असतो। त्याचबरोबर हवामानाच्या बदलाप्रमाणेच पृथ्वीच्या इतिहासात जर आपण बघितलं तर प्राणी आणि वनस्पतींच्या जीवनाची उत्क्रांती कशा स्वरूपाची होत गेली, त्यांचा वाढ व विकास कशा स्वरूपाचे झाले यांचे जर अध्ययन करायचे असेल तर याचे सुद्धा अध्ययन आपण भूरूपशास्त्राच्या अभ्यासाच्या आधारे करत असतो। त्याबरोबरच प्राण्यांच्या उत्क्रांतीचा मनोरंजक जो इतिहास आहे, हा इतिहाससुद्धा आपल्याला भूरूपशास्त्राच्या जीवाश्मांच्या अध्ययनावरून प्राप्त होत असतो। त्याबरोबरच शरीररचना प्राण्यांची आणि वनस्पतींची शरीररचना अधिकाधिक गुंतागुंतीची होत गेली, यामागे सुद्धा त्या काळात घडून येणारे हवामानातील बदल हा महत्त्वाचा प्रश्न आहे। मानवाची उत्पत्ती प्राणी सजीवांच्या उत्क्रांतीचा सर्वात प्रगत अवस्था दर्शवते असते। भूरूपशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला हवामानातील बदल, प्राणी आणि वनस्पतीची वाढ विकास यातूनच पृथ्वीवर निर्माण होणारे जे खनिज आहेत, हे खनिज कोणत्या कालखंडात कोणत्या भू आकारांमुळे कोणत्या भौगोलिक परिस्थितीमुळे निर्माण झाले याचासुद्धा अध्ययन केले जाते। खनिजांवर आपले उद्योगधंदे आणि आर्थिक प्रगती ही अवलंबून असते। त्याचबरोबर भूकवचात खनिजांचे वितरण कोणत्या ठिकाणी किती स्वरूपाचे आहे, त्याबरोबरच खनिजांचे साहचर्य कोणत्या प्रकारचे असते। जगात कोळशाचे बहुतेक साठे जे आहेत हे नवपुरा जीव कल्पातील असून त्यामध्ये लोह, मॅग्नीज, तांबे, जस्त, शिसे याच प्रकारचे खनिज आपल्याला आढळून येतात।
कोळसा अगर धातू खनिजांचा शोध लावला, ही खनिजे ज्या खडकांमध्ये उपलब्ध असण्याचा संभव असतो, या खडकांची विशेष तपासणी ही भूरूपशास्त्राच्या अध्ययनाच्या आधारे केली जात असते. त्याचबरोबर खनिजांचे साठे पृथ्वीच्या पोटात निर्माण होण्यासाठी खडकांच्या विशिष्ट प्रकारची संरचना अस्तित्वात असणे आवश्यक असते. खनिज पूर्वसर्वेक्षणासाठी खनिजशास्त्र, पाषाणशास्त्र, संरक्षण भूरूपशास्त्र, आर्थिक भूरूपशास्त्र या सर्व शाखांचा पर्याप्त ज्ञान आवश्यक असतो. खडकांची संरचना, खनिज क्षेत्रांची स्थितीची अवस्था, भूजलांची उपस्थिती व संचालन, खडकांचे शक्तिविषयक गुणधर्म या संबंधीचे ज्ञान अभियंत्याला असणे आवश्यक असते. तसेच रस्ते, पूल, धरणे, बांध निर्माण करणे, बोगदे तयार करणे, मोठमोठ्या इमारतींच्या पाया भरणे, बांधकाम निर्माण करणे यासाठी सुद्धा भूरूपशास्त्राचे अध्ययन करणे आवश्यक असते. पायाची मूलभूत मजबूती ही ज्या ठिकाणी करावयाची असते त्या ठिकाणच्या खडकांची जात आणि त्यांच्या संरचना यावर मुख्यतः धरणे, बोगदे यांचे प्रचंड प्रमाण बांधकाम करण्यासाठी आवश्यक असते. नगर नियोजनासाठी सुद्धा भूरूपशास्त्राचे अध्ययन आणि अध्यापन केले जाते. नियोजित शहराला पाण्याचा पुरवठा कसा केला जाईल यासंबंधी नियोजन करायचे असेल तर भूरूपशास्त्राचा अभ्यास करावा लागतो. त्याचबरोबर एखाद्या मोठ्या शहराला पाणी पुरवठा करायचा असेल तर भूजल सर्वेक्षण करणे आवश्यक असते. त्याचबरोबर त्या भागात खडकांची सच्छिद्रता, पर्याप्तता, त्यातील संरचना इत्यादी गुणधर्माचा सुद्धा अभ्यास हा करावा लागत असतो. खडक आणि खनिजांपासून उपयुक्त धातू वेगळा करण्याचे कार्य धातुशास्त्रज्ञांना खडकाच्या अध्ययनावरूनच लक्षात येत असते. खनिज निक्षेपणातील खनिजे कोणती, धातू खनिजाबरोबर अस्तित्वात असलेली खनिजे कोणती, तसेच त्या खनिजांचे प्राकृतिक आणि रासायनिक गुणधर्म कोणते यांचा सविस्तर शास्त्रीय पद्धतीने अभ्यास भूरूपशास्त्राच्या आधारे केला जातो. त्याचबरोबर कृषी शास्त्राचा अध्ययन करण्यासाठी, अध्यापन करण्यासाठी भूरूपशास्त्राचा परिचय करणे आवश्यक असते. कारण भारतीय अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून असून भारतातील बहुतेक उद्योगधंद्यांना लागणारा कच्चा माल हा आपण शेतीच्या माध्यमातून, कृषी घटकातून प्राप्त करत असतो. त्यामुळे पिके कोणत्या मातीतून निर्माण होऊ शकतात, कोणत्या मातीत कोणती पिके उत्कृष्ट येऊ शकतात, कोणत्या मातीत कोणते रासायनिक घटक द्रव्य आहेत, ह्या सगळ्यांचा अध्ययन आणि अध्यापन आपण भूरूपशास्त्राच्या अध्ययनाच्या आधारे करत असतो. मातीचा अभ्यास करण्यासाठी खनिजांच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्माचे सखोल ज्ञान असणे आवश्यक असते. अशा प्रकारे भूरूपशास्त्राचे महत्त्व आणि उपयुक्तता मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाची असून मानवाच्या बहुतेक गरजा, क्रियाप्रक्रिया यावर भूरूपशास्त्राचा प्रभाव पडलेला दिसतो आणि म्हणून भूरूपशास्त्र हे मानवी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे शास्त्र आहे असं आपण म्हणू शकतो.